नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, मार्च महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये 2,500 रुपये आले, मात्र या महिन्यामध्ये फक्त 1,500 रुपये आलेले. हा नेमका प्रकार काय आहे, नेमकी अडचण काय आहे आणि ज्यांचे पैसे आलेले नाही तर ते कधी येणार, या संदर्भात आपण वेगळी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु मित्रांनो, आजचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की दिव्यांग टूल किट योजना. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपये हे प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. या अगोदर या भत्त्यामध्ये किंवा या अनुदानामध्ये फक्त 1,000 रुपयाची तरतूद होती, परंतु दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण विभाग बोलायचं नाहीये तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आता हे अनुदान 15,000 रुपये इथपर्यंत झालेलं आहे. मग आता या अगोदर आपण व्हिडिओ टाकली होती की बाबा प्रशासनाने, राज्य सरकारने अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. 15,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला आता थेट तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. परंतु मित्रांनो, आत्ता वेळ आली ती म्हणजे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा. बरोबर आहे, अगोदर आपण शासन निर्णय तुम्हाला दाखवला, योजनेची तरतूद केलेली आहे, घोषणा झालेली आहे, याविषयी माहिती दिली. आता प्रत्यक्ष वेळ आली ती आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ कदाचित मोठी होणार आहे, परंतु एक एक मुद्दा आपण क्लिअर करणार आहोत. ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओची गरज भासणार नाही असा प्रयत्न माझा असणार आहे. आणि प्रत्येक दिव्यांगाला, बघा मी काय म्हणतोय, प्रत्येक दिव्यांगाला या अनुदानाचा लाभ मिळाला पाहिजे. कारण छोटा मोठा व्यवसाय तो स्वतः किंवा त्याच्या घरातील एखादा व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती करू शकतो, किंवा स्वतः दिव्यांग असताना सुद्धा एखाद्याची मदत घेऊन चांगला व्यवसाय सुरू करू शकतो. यासाठी हे अनुदान अतिशय महत्त्वाचं आहे. तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी काढलेत. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा एक म्हणजे दिव्यांग टूल किट योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते व्यवसाय सुरू करता येणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या योजनेसाठी जे प्रमाणपत्र लागतं ते प्रमाणपत्र नेमकं कोणते आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला कुठे मिळेल याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते आणि नेमकी अर्ज प्रक्रिया कुठे अर्ज सादर केला पाहिजे, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे. त्याचबरोबर पहिलं प्राधान्य कोणाला दिला जाणार आहे. ठीक आहे, अर्ज तर सगळेच करणार आहेत, पण कोणत्या निकषावरती या योजनेचा लाभ त्या पहिल्या प्राधान्य लाभार्थ्याला मिळणार आहे, तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये अतिशय महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते व्यवसाय या योजनेमध्ये इन्क्लूड केलेत, तर याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही किराणा दुकान, स्वतःचा छोटा मोठा किराणा दुकान तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर शिवणकाम म्हणजे टेलरिंगचं काम तुम्ही करू शकता. कोणत्याही प्रकारची हस्तकला म्हणजे तुमच्या हातामध्ये जी कला आहे त्या कलेचा वापर करून तुम्ही छोट्या मोठ्या वस्तू तयार करून हस्तकला या व्यवसायाचा सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. त्याचबरोबर संगणक सेवा. आता संगणक सेवा म्हणजे काय, तर तुम्ही एखादा कॉम्प्युटर क्लास असेल किंवा एखादं सायबर कॅफे असेल किंवा CSC सेंटर असेल, माही सेवा केंद्र असेल, म्हणजे संगणक रिलेटेड कोणतीही सेवा किंवा कोणताही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. त्याचबरोबर इतर कोणत्याही स्थानिक पातळीवरील लघु उद्योग किंवा सेवा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. म्हणजेच लक्षात ठेवा, ही जी मी तुम्हाला नावं सांगितली त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक व्यवसाय आहेत. म्हणजे या ठिकाणी असं कोणतं बंधन नाहीये की तुम्ही या व्यवसायाला हे पैसे वापरू शकत नाहीत. तुम्ही त्या व्यवसायाच्या माध्यमातून काहीतरी कमावू शकता, काहीतरी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि तुमचा उदरनिर्वाह भागू शकतो. म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला स्वतःला जगण्यासाठी पैसे उत्पन्न होतील असा व्यवसाय तुम्ही करू शकता. म्हणजे इथे असं काही नाही, मी तुम्हाला नावं सांगितली, याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप वेगवेगळे असे व्यवसाय आहेत की ते व्यवसाय, आता समजा बचत गटां बघा, पापड उद्योग वगैरे सगळ्या गोष्टी असतात किंवा इतर लघु उद्योग असतात, छोटे मोठे वडापावची टपरी वगैरे असेल, कटलरी असेल किंवा स्टेशनरी असेल, असे कोणताही व्यवसाय तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता. त्यामुळे तिथे असं बंधन नाहीये की तुम्हाला याच व्यवसायासाठी हे पैसे वापरता येणार आहे. बरोबर आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही व्यवसायाचा लाभ घ्यायचा असेल, या व्यवसायात तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र सादर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो किचकट नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे खूप असा डोक्याच्या वर जाणारा विषय नाही आहे. तर ते प्रमाणपत्र तुम्हाला सहज पद्धतीने मिळू शकतात. पण त्या शासन निर्णयामध्ये काही महत्त्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांचा उल्लेख केला आहे, तर ते सुद्धा समजून घेऊ आणि ते तुम्हाला कुठे मिळणार याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे जे प्रमाणपत्र आहेत हे ITI, म्हणजे तुम्हाला आता ITI हा शब्द परिचित असेल, तर ITIचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरी सुद्धा, त्याचबरोबर MSc VT
हे जे गव्हर्नमेंटची एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, त्याचबरोबर NSDC, त्याचबरोबर NULM किंवा तत्सम शासन मान्य प्रशिक्षण संस्था किंवा दिव्यांग कौशल्य उद्योजकता विकास केंद्र, तर अशा या संस्थांकडून जे प्रमाणपत्र दिलं जातं हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुमच्या मनामध्ये एक पहिला महत्त्वाचा मुद्दा असेल, प्रश्न असेल तो म्हणजे सर ठीक आहे, हे प्रमाणपत्र आम्हाला मान्य आहे, पण हे प्रमाणपत्र आता आम्हाला घ्यायचे आहेत, मिळवायचे आहेत, मग काय केलं पाहिजे? तर एक लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला आता ज्या संस्था सांगितल्या त्यांच्याशी संपर्क तुम्हाला साधायचा आहे. गुगलवरती त्या संस्थांविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांचे तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं प्रशिक्षण शिबिर असतात, 3-3 महिन्याचे, 6-6 महिन्याचे किंवा 1-1 महिन्याचे सुद्धा असतात. ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि मग हे प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जातं. किंवा तुमच्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तर या ठिकाणी सुद्धा दिव्यांगांसाठी प्रत्येक 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षातून 4 ते 5 वेळा हे प्रशिक्षण शिबिर राबवली जातात आणि त्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि मग नंतर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केला जातो. एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल ना तर काळजी करू नका, आज न उद्या तुम्हाला ते प्रशिक्षण दिलं जाणार. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की या विभागाला, बघा मी काय म्हणतो, या विभागाला दिव्यांगांना प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा करायचंय. नुसतं योजनेची घोषणा करून नाहीये, तर प्रत्यक्ष ती योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा या संस्थांनी किंवा या विभागाने उचलली गेली पाहिजे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाहीये, तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे, पण ती तयारी तुम्ही दाखवणं खूप गरजेचं आहे. लक्षात, तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्र कोणते लागतात आणि कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर अर्ज प्रक्रिया कशी असते, बरोबर आहे. तर यामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्र. यामध्ये तुमचं आधार कार्ड पाहिजे, महत्त्वाचा मुद्दा, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. त्यानंतर जे प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगितलं ते प्रमाणपत्र पाहिजे. काहींकडे असेल, काहींकडे नसेल, तर येत्या दिवसामध्ये ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार. प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. ओके, तर हे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रमाणपत्र, त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आदिवास दाखला पाहिजे, रहिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या शासन निर्णयामध्ये एक फॉर्म दिला आहे, PDF स्वरूपामध्ये फॉर्म दिला आहे, तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे काही टूल किट खरेदी करणार, जे साहित्य तुम्ही खरेदी करणार आहेत त्याचं बिल तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. तर एवढे एकंदरीत हे कागदपत्र. आता याच्यामध्ये उत्पन्नाच्या संदर्भात असतं, होतं उत्पन्न दाखला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला चालतो, पण आपल्याकडे उत्पन्न दाखला असतो तर तो वापरायचा, काय अडचण नाही आहे. जर मागितलं तर द्यायचं. तर अशा पद्धतीने हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया कशी असते. एक लक्षात ठेवा, ऑफलाईन सुद्धा आहे आणि ऑनलाईन सुद्धा आहे. दिव्यांग पोर्टल आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुमची नोंदणी जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. संबंधित कागदपत्र आणि तो विहित नमुन्याचा अर्ज हे सगळं व्यवस्थित भरायचं आहे. आणि तुमचं समाज कल्याण असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल, तर त्याचबरोबर जे काही सक्षमीकरण विभाग, जिल्हा स्तरावरती जे दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे जरी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जरी अर्ज सादर केला तरी पण सुद्धा त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात तर तो अर्ज तुमचा ऑनलाईन करतील आणि तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे काही काळजी करायचं गरज नाही. पण ऑफलाईन जेव्हा तुम्ही जाताय किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स जरी पाठवले तरी सुद्धा तुम्हाला तिथे जर काही अडचणी असेल, त्रुटी असेल तर तुम्हाला माहिती होतात. काय होतं, आपण डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करतो, प्रकरण सबमिट होतं आणि कागदपत्राच्या अपूर्तेमुळे त्या ठिकाणी तो फॉर्म रिजेक्ट होतो. म्हणून एकदा ऑफलाईन पद्धतीने त्याची माहिती घ्या आणि मग नंतर अर्ज करायचे. आता यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचा लाभ प्राधान्यानं कोणाला दिला जाणार आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की या योजनेचा लाभ पहिल्यांदा दिव्यांग महिलांना पहिलं प्राधान्याने या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दिव्यांग महिलांना, तुमच्या कुटुंबामध्ये जर दिव्यांग महिला जर असेल तर त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि मग त्यानंतर जनरल जे दिव्यांग आहेत म्हणजे पुरुष असतील त्यांना. पण इथे एक लक्षात ठेवा, म्हणजे अर्ज सादर केल्यानंतर दिव्यांग महिलांना पहिलं प्राधान्य आणि नंतर जे पुरुष मंडळी आहेत त्यांना असं त्या ठिकाणी सांगितलंय प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य, पण पात्र लाभार्थ्यांना. म्हणजे तुम्ही अर्ज केलाय पण कागदपत्रांची पूर्तता जर असेल, पूर्ण जर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार. ठीक आहे, तुम्ही अर्ज पहिल्यांदा केलाय पण कागदपत्र त्याची कमतरता आहे, मग तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून महिलांना पहिलं प्राधान्य आहे. त्यानंतर पहिले अर्ज करणारा पात्र लाभार्थी याला सेकंडला चान्स असणार आहे आणि मग नंतर बाकीच्या लोकांना. तर अशा पद्धतीने या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे, बरोबर आहे. मी बऱ्यापैकी मुद्दे या ठिकाणी क्लिअर केलेत.
व्हिडिओ कदाचित मोठी झाली असेल, पण ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची गरज भासली नाही पाहिजे, या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. आत्ता प्रत्यक्ष वेळ आली ती म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा. मी माझ्याकडून जेवढे मुद्दे होते ते या ठिकाणी क्लिअर केलेत. कदाचित एखादा मुद्दा जर राहिला असेल तर जाणकार मंडळीने मला सजेस्ट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल, किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला मी तो मेसेज टाकून देईल का हा मुद्दा राहिला होता, तो मुद्दा अशा अशा पद्धतीने आहे. आणि जर समजा त्याच्यामध्ये काही सजेशन असेल का सर हे थोडक्यात तुमचं चुकलं किंवा तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितलंय, तेही सजेस्ट करा, मी दुरुस्त करेल. पण प्रत्यक्ष लाभार्थ्याला अडचण येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि या योजनेचा प्रत्येकाने लाभ घ्यायचा आहे. 1,000 रुपये पहिले मिळत होते, आता डायरेक्ट 15,000 रुपये मिळतात, बरोबर आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आपलं उदरनिर्वाह भागवायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर आजूबाजूचे दिव्यांग बांधव असतील त्यांना सुद्धा मदत करा, जेणेकरून एक चांगला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन काम करण्यास सुरुवात केले. ते पहिलं पाऊल एक महत्त्वपूर्ण शासनाने उचललेलं आहे, पण आपण त्याला प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.